नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 19 खरेदी केंद्रांवर 1580 रुपयाप्रमाणे कांदा खरेदी आजपासून सुरू झाली आहे। मात्र कांदा खरेदीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली। लासलगाव, चांदवड, नांदगाव या भागातल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत 1 क्विंटल देखील कांदा खरेदी झालेली नाही। लासलगाव बाजार समितीत आज सरासरी 1370 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव होता। उच्च प्रतीच्या कांद्याला 1800 रुपयापर्यंत भाव मिळाला। तर नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समितीत शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही आहे, त्यामुळे नाफेडच्या या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली अशी चर्चा सुरू आहे। नाफेडने नाशिक जिल्ह्यामधनं कांदा खरेदी करण्याचे आदेश दिलेत। आज दुसरा दिवस आहे। काल सायंकाळच्या सुमारास हे आदेश दिलेत। मात्र नाशिक जिल्ह्यामधील अनेक नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रावर कुठल्याही स्वरूपाची कांद्याची व्यवहार हे झालेले नाहीये। आपण चांदवडमधल्या एका केंद्रावर भेट दिलेली होती, तिथली पाहणी केली। तिथे अद्याप कुठल्याही स्वरूपाचे शेतकऱ्यांकडे रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं। आपण आता आलो आहोत पिंपळगावमध्ये। पिंपळगावमधल्या ह्या केंद्रावर आपण बघतोय अद्याप कुठलाही शेतकरी इथे आलेला नाही। केंद्र चालक आपल्यासोबत आहेत। नेमकी काय अडचण आहे जाणून घेऊयात। आजपासून खरेदी होणं अपेक्षित होतं, मात्र शेतकरी आलेले नाहीत। हो, काल उशिरा रेट त्यांनी दिल्यामुळे आज शेतकरी आज आम्ही कळवलंय प्रत्येक शेतकऱ्याला, पण अजून शेतकरी काही आले नाही। काही आंदोलनाच्या ठिकाणी गेल्यामुळे एखाद्या वेळी उद्यापासून शेतकरी येण्याची अपेक्षा आहे आम्हाला। आणि WC वाल्यांना बोललं ते म्हणते वरतून आम्हाला त्याप्रमाणे आदेश आलेले आहे, आम्ही त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही। म्हणजे मग शेतकऱ्यांची कुचंबना होती। त्या साहेब लोकांना पण आम्ही काही बोलू शकत नाही, कारण त्यांना वरतून नियम आहेत। आमचे 45 mm ते 60 mm च्या आत पाहिजे, त्याच्या बाहेर पण नको। बाहेर बी नको आणि आत पण नको, म्हणजे कमी पण नको आणि जास्त पण नको। कांदा इथे आणण्याचं त्याचे श्रम परिश्रम त्याचबरोबर इंधन जे वाया गेलं असेल ते, आणि आता पुन्हा त्याला घेऊन जावं लागणार आहे। कुठले नियम आहेत जे बदलले गेले पाहिजे असं आपल्याला वाटतं? थोडं त्यांनी म्हणजे मालाचं जे आहे ते 2-3 वेळेस जे ग्रेडिंग करायला लावत आहे तो नियम बदलला पाहिजे पहिले, कारण तो कांदा आहे जितक्या वेळेस आपण हाताळणी करणार तितक्या वेळेस तो खराब होतोय। केंद्र चालकांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि नाफेड केवळ कांदा खरेदी आम्ही करतोय एवढंच दाखवत आहे, परंतु प्रतवारीचं निकष लावून अनेक शेतकरी इथून माघारी परताना बघायला मिळत आहेत। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, पिंपळगाव।